अजित पवार हे शरद पवार यांच्या आमदारांची कामं करीत आहेत, म्हणजे दोन्ही गटाचे एकमेकांना पूर्ण सहकार्य। मित्र हो, नमस्कार। शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी वेगळी चूल मांडली। खरं तर बघा, सुरुवातीला यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता। अहो कसा बसेल हो, ज्या काकांनी मोठं केलं त्यांनाच अजित पवार एवढा मोठा दगा देऊ शकतील, हे कोणाला पटतच नव्हतं। बघा ना, मग ते कोणी म्हणायचं हा शरद पवार यांचा राजकीय डाव आहे, काहीतरी राजकीय खेळी। बरेच दिवस याच विषयावर चर्चा चालली होती की लोकांना खरं विश्वासच बसत नव्हता। लोकांना हेच वाटायचं की अजित पवारांचं भाजपसोबत जाणं म्हणजे त्या पाठीमागे शरद पवार आहेत। पण पुढं लोकसभा निवडणुकीत ही पवार विरुद्ध पवार असा सामना झाला। विधानसभेच्या वेळीही तेच झालं। त्यामुळं खेळी, राजकीय डाव असे जे काही मुद्दे चर्चेमध्ये आलेले होते किंवा जो काही संशय होता, हे सगळं काही मागं पडलं। आता अजित पवार आणि शरद पवार राजकारणात कधीही एकत्र येणार नाहीत असं चित्र निर्माण झालं। आता मात्र हे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या। खरं तर या आधी सुद्धा म्हणजे बघा, शरद पवारांची भेट अजितदादांनी घेतली होती अगदी अलीकडंच, तेव्हा देखील बरीच कुजबूज झाली। आता पुन्हा हीच चर्चा नव्यानं सुरू झालेली आहे। अर्थात त्याला काही कारणं देखील तशी आहेत। बघा, कुठलीही चर्चा अशी उगीच काही होत नसते, काहीतरी भले ते थोडं तरी घडलेलं असतं, तेव्हा कुठेतरी याच्या अशा काही चर्चेचा जन्म होत असतो। बघा, मागील काही दिवसामध्ये या दोन्ही गटातील नेत्यांच्या बैठका पार पडलेल्या आहेत, तर दुसरीकडे राज्यसभेत सुद्धा एक मोठी घडामोड घडली। त्यावरून दोन्ही गट आता हे एकत्र येणार का, म्हणजे शरद पवार यांचं राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे पुन्हा एकत्रीकरण यांचं होणार की काय, याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे। बघा, मनानंतर हे गट आधीच एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, अशाही काही घटना चर्चेमध्ये नक्की आलेल्या आहेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये नुकतीच बंद दाराआड चर्चा झाली। आता या चर्चेनंतर दोन्ही गटामध्ये जवळीक वाढत असल्याचं देखील म्हटलं जात आहे। तर तिकडे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दोन्ही गटाच्या आमदारांच्या मध्ये हास्य विनोद, चर्चा, गप्पा गोष्टी अगदी खुलेपणानं सुरू असतात। अनेकदा हे आपल्याला कॅमेऱ्यावर सुद्धा पाहायला मिळतात। शरद पवार गटाचे आमदार हे अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांकडे कामे घेऊन जातात आणि बघा, त्यांच्या कामांना मंजुरीही मिळवत हे आमदार परत आल्याचं समोर आलेलं आहे। म्हणजे अजित पवार हे शरद पवार यांच्या आमदारांची कामं करीत आहेत। अशा काही घटनांमुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या म्हणजे या दोन्ही गटामध्ये जवळीक असल्याचं किंवा हळूहळू ती जवळीक वाढत चालल्याचं पुन्हा दिसून येत आहे। बरं बघा, हे प्रकरण किंवा ह्या सगळ्या घटना किंवा हा विषय एवढ्यावरच नाही थांबलेलं। तिकडं दिल्लीमध्ये लक्षवेधी घटना घडली आहे, फार मोठी घटना म्हणावी लागेल खरं तर या उलाढाली या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर। राज्यात या घडामोडी सुरू आहेत तिकडं, तर दुसरीकडे संसदेतील राज्यसभेत एक मोठी घडामोड घडली। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून म्हणजे शरद पवार यांच्या गटाकडून आणि अजित पवार यांच्या गटाकडून राज्यसभेतील परस्परांच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका कुठलीही कारवाई न करता निकाली काढण्यात आल्याचं राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी जाहीर करून टाकलं। या याचिकांच्या संबंधात पुढे कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती करणाऱ्या याचिका आपल्याला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून 3 फेब्रुवारी 2025 रोजी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती दस्तूरखुद्द सभापती यांनी दिली आहे। म्हणजे दोन्ही गटाचे एकमेकांना पूर्ण सहकार्य हे चित्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये दिसत नाही। बघा, तिकडे राष्ट्रवादीही फुटली, इकडे शिवसेनाही फुटली, पण फुटलेल्या राष्ट्रवादीमध्ये आणि मूळ राष्ट्रवादीमध्ये जो काही संवाद आहे तो या दोन शिवसेनामध्ये मात्र अजिबात नाही, उलट शत्रुत्व वाढताना आपल्याला दिसतं। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये शत्रुत्व कायम असल्याचं दिसून आलं।
दोन्ही गटांचे आमदार एकमेकांच्या विरोधामध्ये सातत्यानं आक्रमक होतात, वाटेल तशी टीका देखील करतात. पण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये असं काहीही होत नाही. त्यांच्यात एकोपा, सुसंवाद असं सगळं असल्याचं पुन्हा आणि अगदी उठळकपणे दिसून सुद्धा येतं. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यामध्ये जी कटुता दिसते ती राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये दिसत नाही. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातली जवळीक ठाकरे सेनेला मात्र मान्य होत नाही. साहजिक आहे, महाविकास आघाडी आहे, त्यामुळे एकमेकावर तेवढा अधिकार तर स्वाभाविक आहे. शरद पवार अजित पवार यांच्या भेटीमुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत चांगले संतापले आहेत. बघा ना, याआधी सुद्धा शरद पवार यांच्या हस्ते नाही का दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिला गेला होता. तेव्हा राऊत प्रचंड नाराज झालेले होते. त्यांनी काही वक्तव्यही केलेली होती. आता पुन्हा काका पुतण्यांची ही भेट आणि वाढती जवळीक. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला वाद आता मिटला आहे का? मिटला नसेल तर मग एवढे सलोख्याचे संबंध कसे, एकमेकाची कामं कशी केली जातात, एकमेकावर पात्रता अपात्रतेबाबत सगळं माघार कशी घेतली जाते, मग हा आतून कीर्तन वरून तमाशा असं काही सुरू आहे का? अशा प्रश्नांनी आपोआपच जन्म घेतलेला आहे. या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, तेही जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.